दरम्यान एक मोठी बातमी, येवला जलाल टोल नाका महामार्गावर पोलिसांनी एक ट्रक अडवलेला आहे। दंडाच्या नावाखाली 5,000 रुपयांची ट्रक चालकाकडे मागणी करण्यात आली। पैसे देण्यास नकार दिल्यानं पोलिसांनी ट्रक जाळून टाकलेला आहे आणि या गाडीमध्ये आर्मी जवानाचं साहित्य असल्याची माहिती मिळते। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेत। निलेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सागर, आपण जर बघितलं तर आज अहिल्यानगर मनमाड महामार्गावर येवल्याजवळच्या पिंपळगाव जलाल इथे एक ट्रक जाळण्यात आला। हा ट्रक जो आहे तो वाहतूक पोलिसांनी जाळण्याचा आरोप जो आहे तो ट्रक चालकांनी तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय। आपण जर पाहिलं तर हे जो ट्रक होता त्या ट्रकमध्ये सैनिक म्हणजे भारतीय सैन्य दलाचं सामान जे होतं ते वाहतूक सुरू होती आणि ही वाहतूक सुरू असताना काही महामार्ग पोलिसांनी त्यांना तिथे अडवलं आणि देण्या घेण्याच्या वादातून हा वाद पेटला आणि त्यातून महामार्ग पोलिसांच्या हा ट्रकच पेटून दिल्याचा आरोप जो आहे तो आता या पोलिसांवर केला जातोय। हा ट्रक पेटल्यानंतर येवला अग्निशामक दल असेल किंवा स्थानिक नागरिकांनी ही ट्रक विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र या आगीमध्ये हा ट्रक जो तो पूर्णपणे जळून खाक झालाय। आपण जर पाहिलं तर येवला आणि मनमाड महामार्गावर जर पाहिलं तर सातत्याने वाहतूक कोंडी होती आणि या ठिकाणी अवजड वाहनांना देखील बंदी घालण्यात आली। मात्र ही बंदी जी फक्त कागदावर दिसते आणि ह्या सगळ्या वादातून हा सगळा वाद घडला आणि हा ट्रक जाळून टाकण्याचा प्रकार जो आहे तो वाहतूक पोलिसांनी केल्याचा आरोप जो आता होतो। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।